बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते आणि भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी सुद्धा उडी घेतली आहे. वाल्मिक कराड संदर्भात तृप्ती देसाई यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये मोठा गौप्यस्फोट केला. वाल्मिक कराडला वाचवण्याचे प्रयत्न आहेत आणि यामागे दिंडोरीच्या आश्रमाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे उर्फ गुरुमाऊली हे असल्याचा आरोप त्यांनी केला. तर या संदर्भात पुरावेही उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. बीड हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड हे 2 दिवस दिंडोरीतील आश्रमात मुक्कामाला होते असा दावा देसाई यांनी केला आहे. गेल्या वर्षी आश्रमात जे काही चुकीचे प्रकार घडत होते त्या प्रकरणात वाल्मिक कराडने मध्यस्थी केली. याचा चुपकार फेडण्यासाठी त्याला आश्रमात आश्रय देण्यात आला असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे. अण्णासाहेब मोरे यांच्या दिंडोरीच्या आश्रमात खंडणीत फरार असलेला आरोपी आणि मोक्यामध्ये आरोपी जो आता पोलीस कस्टडीत आहे तो वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दोघंही 15 आणि 16 डिसेंबर रोजी दिंडोरीच्या आश्रमात मुक्कामाला होते असं मी स्टेटमेंट केलेलं होतं. आश्रमातून असं सांगण्यात आलेलं आहे की 16 डिसेंबर रोजी तो लाखो भाविकांबरोबरच दर्शनाला आलेला होता. आम्हाला माहित नाही, परंतु मला स्पष्टपणे हे सांगायचं आहे की आश्रमातील हे जे कोणी आबासाहेब मोरे आणि त्यांची टीम पूर्णपणे खोटी उत्तरं देत आहे. 15 तारखेला आणि 16 तारखेला वाल्मिक कराडने त्या आश्रमामध्ये मुक्काम केलेला आहे. त्याचे जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते सीआयडी कडे आहेत आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांना मी हीच विनंती करेन की आपला तपास पूर्ण झाल्यानंतर हे जे फुटेज आहेत ते आपण सार्वजनिक करावे. कारण या आश्रमामध्ये त्याला वास्तव्य करण्यास दिलेलं होतं, त्याला आश्रय दिलेला होता आणि जो अशा फरार असलेल्या आरोपींना आश्रय देतो तो त्यांना गुन्ह्यात जो आहे तो मदत करत असतो. त्या कटात सामील आहे अशा पद्धतीचं जे आहे ते मानण्यात येतं. त्यामुळं मोरे कुटुंबीय आणि वाल्मिक कराड त्याची पत्नी यांचे 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर पर्यंत सीडीआर सुद्धा तपासावेत, त्यांची चौकशी करण्यात यावी आणि आश्रमावर आणि हे जे मोरे आहेत त्यांनी जाणून बुजून त्याला जो आहे तो आश्रय दिलेला होता, त्याला मुक्कामाच ठेवलेलं होतं. हे याच्या संदर्भामध्ये तातडीनं जे आहे ते पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई करणं गरजेचं आहे. राज्यात पोलिसांना पाहिजे असलेली व्यक्ती ज्याच्या विरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरले होते ते लाखो लोकांमध्ये दर्शनाला जातील का? जर ते लोकांना तिथं दर्शनासाठी दिसले असते तर त्यांनीच पोलिसांना ताब्यात दिलं असतं. आणि आश्रमाचे जे काही प्रवक्ते आहेत ते सांगतायत की आम्ही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली नाही, तर हे पूर्णपणे खोटं आहे. वाल्मिक कराड हा आश्रमामध्ये दिंडोरीच्या आश्रमामध्ये 2 दिवस मुक्कामाला होता आणि याचा तपास जो आहे तो सखोलपणे पोलिसांनी करणं गरजेचं आहे आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा हे प्रकरण दाबलं जाणार नाही याचे आदेश देणं गरजेचं आहे.